नमस्कार मंडळी. आज आहे माझ्या 75 चॅलेंजचा चौथा दिवस. सकाळी 4 वाजता उठून लॉग इन केलं आणि कामाला सुरुवात केली. कामाचा जरा जास्त लोड होता म्हणून आज मॉर्निंग वॉकला जायला उशीर झाला. ड्रायफ्रुट्स खाल्ले, हॉट वॉटर घेतलं आणि वॉकला गेलो तर गाईचा ऑलरेडी ब्रेकफास्ट चालू होता. मला म्हणली आज लेट झाला. म्हणलं काय करावं, काम पण महत्त्वाचं आहे. आज 45 मिनिट वॉक केला आणि अराउंड 5000 स्टेप्स कंप्लीट केलं. आउटडोर वर्कआउट डन. देन ब्रेकफास्टमध्ये स्प्राउट्स आणि दही घेतलं, जे आता डेली घ्यायला स्टार्ट केलंय. दुपारी लॉग आउट करून लंच केला. काल झोप झाली नाही म्हणून आज एडिटिंग आणि बाकी काही न करता सरळ पांघरून घेतलं आणि झोपी गेलो आणि डायरेक्ट उठलो जिमला जायच्या टाईमवर. रताळं खाल्लं, ब्लॅक कॉफी घेतली आणि जिमला गेलो. आज पण रस्त्याचं काम चालूच होतं. एक गोष्ट बघितली, मी जिमला जातानाच हे काम चालू असतं, येताना तर रस्ता चालू होतो लगेच. देव परीक्षा तर घेत नसेल ना. असो. घरी आल्यावर प्रोटीन घेतलं आणि श्रीमान योगी वाचायला घेतलं. आज झालं, एके दिवशी एक इसम शिवबाच्या दरबारी येतो. भीमा, जो लोहार असतो. साताऱ्यावरून पुण्याला आलेला. रस्त्यात 3 लांडगे धरतात पण पट्ट्या एकाला काठीने मारतो तर तो उठतच नाही. दादोजीने त्या काळी लांडग्याला मारून त्याचे शेपूट आणणाऱ्याला बक्षीस ठेवलं असतं. हे ऐकूनच तो शेपूट घेऊन दरबारात आलेला असतो. शिवबाला त्याची बहादुरी आवडते आणि शिवबा त्याला लोहार शाळा चालवायला देतात. एके दिवशी पोवाडा गायला लोक येतात. त्यामध्ये चित्तोडगडला राणी पद्मिनी सोबत जे झालं त्यावर ते पोवाडा ऐकवतात. राणीला कसं जोहरमध्ये जावं लागलं हे ऐकून शिवबाला खूप वाईट वाटतं. शिवबा जिजाऊला म्हणतात, हे सगळं मी एक दिवस थांबवणार. नंतर ॲज युजल बिग बॉस बघता बघता डिनर केला. आजचा 4 लिटर पाणी टास्क पण कम्प्लीट. ही आजची प्रोग्रेस सेल्फी. तर उद्या पुन्हा भेटू. जय शिवराय.